हाऊसबोट मधील स्टे एन्जॉय केल्यावर आमचा पुढचा मुक्काम होता टेकडी येथे. आता आम्ही हाऊसबोटमधनं निघालो आहोत आणि टेकडीसाठी चाललेलो आहोत. रस्त्यामध्ये थांबलो चहा घेण्यासाठी आणि इथे जवळपासच अननसाचं गार्डन होतं, तर आम्ही तिकडे एक छोटासा व्हिडिओ क्लिक केला आहे. अलेप्पी मधून टेकडीला जायचा रस्ता खूप सुंदर आहे, निसर्गरम्य आहे. तुम्ही ऑलमोस्ट घनदाट जंगलातून टेकडीला पोहोचता. रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला रबराची झाडे पाहायला भेटतील. तसेच तुम्हाला टी गार्डन्स देखील दिसतील. केरळमध्ये टायर फॅक्टरीज खूप आहेत. त्यांना लागणारा कच्चा माल म्हणजेच रबर याचे सर्वाधिक उत्पादन टेकडीमध्येच होते. जे स्क्रीनवरती पाहत आहात ते रबराचा प्लांट आहे. रबरच्या झाडाच्या खोडामधनं जो पांढरा द्रव निघत आहे तो खोडाला लावलेल्या वाटीमध्ये जमा केला जातो. यामध्ये काही रसायन मिश्र करूनच रबर बनवले जाते. टेकडी हे केरळमधील टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. वाईल्ड लाईफ साठी ओळखले जाते. इकडे तुम्हाला जास्त जंगल एरिया पाहायला मिळेल. फॉरेस्ट मध्ये तुम्ही जीप सफारी, ट्रेकिंग, फॉरेस्ट लेक मध्ये तुम्ही बोटिंग, बांबू राफ्टिंग अशा भरपूर ऍक्टिव्हिटीज करू शकता. पोहोचलो आहोत एलिफंट जंक्शनला, जिथे आम्ही एलिफंट राईड आणि एलिफंट बाथ घेणार आहोत. पर हेड या ऍक्टिव्हिटीचे 1100 रुपये चार्ज केले जातात.
आम्ही आता एलिफंट राईड करत आहोत। याआधी आम्ही एलिफंट बाथ घेतला। ही एलिफंट राईड जवळपास 15 ते 20 मिनिटाची असते। एलिफंट राईड झाल्यावरती तुम्ही हत्तीसोबत फोटो सुद्धा क्लिक करू शकता। माहुताला बक्षीस दिल्यानंतर हत्ती आपल्याला आशीर्वाद देतो। एलिफंट राईड झाल्यानंतर आम्ही कथकलीचा शो पाहिला। कथकली हे पारंपरिक भारतीय लोकनृत्य आहे, ज्यात रंगमंच, वस्त्र, अभिनय आणि संगीत या तयारीला विशेष महत्त्व दिले जाते। कथकली हे परंपरागतपणे पुरुष कलाकारांनी अभिनय केलेले जाते। हे केरळ येथील एक स्थानिक लोकनृत्य आहे। तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज आपला केरळ ट्रिपचा आहे 4था दिवस आणि आपण आहोत टेकडीमध्ये। टेकडीमध्ये आम्ही एलिफंट राईड आणि एलिफंट बाथ हे दोन्ही घेतलं आणि यानंतर आम्ही इथे कथकली डान्स म्हणून फेमस आहे, तर तिथे पण 1 तासाचा हा शो होता, तर तिथे आम्ही गेलेलो। तिथे ते वाजवण्यामुळे माझ्या बाळाला त्रास व्हायला लागला, म्हणून आम्ही तिकडनं निघालो। पण म्हणजे विनय थांबलेले, फक्त मला तिथे अटेंड करताना माझ्या बाबूला घेऊन आम्ही 7 वाजता आमचा हॉटेल चेक इन केला आणि आज आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत आहोत त्याचं नाव आहे वाईल्ड एव्हेन्यू आणि त्याच्यासाठी एक व्हिडिओ पण बनवला आहे, जो तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये रूम टूर म्हणून मी दाखवणार आहे।
गरू आणि आम्ही आता 9 वाजले वाटतं. आम्ही या हॉटेलच्या खालीच रेस्टॉरंट पण आहे, आम्ही तिथे डिनरला जाणार आहोत. केरला सिरीज आवडल्याच असतील तर आता आपण हा व्लॉग आताच इथे संपूया. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.